पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रे ग, काजळाची जणू दाट रे ग, होय डोहातले चांदणे सावळे, होय डोहातले चांदणे सावळे, मोवती सावळ्याचा हुळी, सांज ये गोकुळी, सावळी सावळी सांज ये गोकुळी, सावळी सावळी. माऊली सांज अंधार कान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा, माऊली सांज अंधार कान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, अमृताच्या जणू झरी, सांज ये गोकुळी, सावळी सावळी सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावळी, सांज ये गोकुळी, सावळी सावळी. इतकं सुंदरसं गाणं आपण आपल्या सुमधुर आवाजात सर्वांपर्यंत पोहोचवलं. पण आपण आजचा हा जो कार्यक्रम करतोय त्याच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान आपण जाणतोय, मोदी साहेबांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या सर्वांपर्यंत आणल्या, पण त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी त्यांनी स्वतः सुद्धा त्यात सहभाग घेतला. असं नव्हतं की फरमान सोडलं आणि तुम्ही ते कार्य करा, पण ते स्वतः झाडू घेऊन त्यांच्या परिसरात जिथे राहतात, सध्या दिल्लीत त्यांचं वास्तव्य आहे, तर दिल्लीत ते ज्या परिसरात राहत आहेत तिथे त्यांनी ती सुरुवात केली आणि सर्वांपर्यंत तो मेसेज पाठवला स्वच्छ भारत अभियानचा. आणि त्यातून आपण बऱ्याचशा विभागात ही गोष्ट रुजू केली, सुरू केली. त्यातल्या त्यात आपण सुद्धा बऱ्याचशा लोकांसोबत एकत्र येऊन स्वच्छ भारत अभियानचा सहभाग नक्की झालेले असाल. एक महत्त्वाचा घटक म्हणून नेहमीच आपण कार्य पार पाडत असाल. पण आपल्यापैकी जर कोणी अजूनही जर सहभाग घेतला नसेल तर त्यांना हीच ह्या मंचावरून इच्छा आहे सांगण्याची की आपण सुद्धा त्या स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत सहभाग घ्यावा आणि आपला परिसर, जसं आपण ऑफिसचा आपला टेबल स्वच्छरित्याने ठेवतो, भले आपण घरातलं ठेवतो न ठेवतो मला ठाऊक नाही, पण ऑफिसमधलं तरी आपण निदान स्वच्छ ठेवतो, तसंच ऑफिसच्या सोबतीने आपल्या परिसरातील आणि तसंच आपल्या घरात सुद्धा आपण आपली स्वच्छता कायम ठेवावी आणि हा स्वच्छ भारत अभियानचा आपण सुद्धा एक मोलाचा घटक व्हावं, हीच इच्छा आहे. पुढे वळूया. मगाशी मी विचारलं की लव्ह मॅरेज कोणाकोणाचे झाले, तर तिथे परत गेल्यानंतर कळलं की क्षीरसागर सरांचं सुद्धा लव्ह मॅरेज झालंय. ज्यांची संकल्पना आहे संजय क्षीरसागर सरांची, एकदा जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या कर्वेच हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर सर मला वाटतंय की ते मगाशी म्हणाले मला की मला गाणं चांगलं गाता येत नाही, पण काही हरकत नाही, आम्ही गाण्यांच्या माध्यमातून ती प्रेमाची पोचपावती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय. पुढील गाणं त्या सर्व प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांसाठी आणि ज्यांचं प्रेम भंग न होऊन लग्नापर्यंत आणि लग्नानंतर गोष्ट पोहोचली त्या सर्व प्रेमींसाठी हे पुढील सुंदरसं गीत तुमच्यापर्यंत घेऊन येतात. जोरदार टाळ्या शीलाजी आणि शैलेनजींसाठी. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय,
माझ्या फिरतीची राणी तू होशील काय गोम संगतीनं माझ्या तू येशील काय आज संगतीनं तुझ्या मिळणार नाही संगतीनं तुझ्या मिळणार नाही तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही संगतीनं माझ्या तू येशील काय गोम संगतीनं माझ्या तू येशील काय ग तुझं टपोर डोळ जसं कोळ्याचं जाळ माझं काळीज भोळ त्यात मासोळी झालं माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा 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 जार गुमान साळसुद चरा रनग धावस बैठाच तोरा जार गुमान साळसुद चोरा तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार ना गोम संगतीनं माझ्या तू येशील काय गोम संगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या रूपाचा आईना तुझ्या जीवाची दैना मेरे रानाची मैना तुझा शिकारी पाना कुळा पाडती ग जाळ्यामध्ये आला 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 ग तुला रुपयाची नथनी घालेन ग तुला मिरवत मिरवत नेईन ग तुला रुपयाची नथनी घालेन ग तुला मिरवत मिरवत नेईन तुझ्या फसव्या जालाला अशी मी गावणार ना गोम संगतीनं माझ्या तू येशील काय गोम संगतीनं माझ्या तू येशील काय संगतीनं तुझ्या मिळणार नाही तुझ्या मिळणार नाही तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना गोम संगतीनं गोम संगतीनं गोम संगतीनं माझ्या तुझी असं असं जाऊ देणार नाहीये इथे 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 सर तुम्हाला पण असं जाऊ देणार नाहीये आधी तुमच्यापर्यंत मी येणार मगाशी गाणं गायलात मी डोलकर डोलकर बरोबर आहे तेव्हा पार्टनर वेगळ्या होत्या म्हणजे गाण्यापुरतं म्हणतोय मी आता गोमू संगतीनं इथे पार्टनर वेगळा सर किती वर्ष झाली लग्नाला मी 2 वेळा लग्न केलंय म्हणून मी पार्टनर चेंज करून गाऊ शकतो लायसन्स आहे माझ्याकडे दुसरं सुद्धा तर माझं आता ड्रायव्हिंग लायसन्स झालंय त्यामुळे हे लायसन्स कधी सापडते माझ्या गळ्यात मला माहिती नाहीये पण सरांचं झालं मॅडम मला सांगा शेवटपर्यंत तुम्ही नाही नाही म्हणजे नाहीच म्हणालात तुम्ही इथे बघून नाही म्हणत होतात की इथे बघून नाही म्हणत होतात तुम्हाला काय वाटतं नाही काय माहितीये का म्हणजे तिथून म्हणजे म्हणतात ना एखाद्या व्यक्तीची दहशत असते आपल्याला बघा हो बोललीस ना शेवटपर्यंत तर लक्षात ठेव असं काही होतं का सर नाही ना म्हणजे पूर्ण गाणं आतापर्यंत 2 गाणी झाली मी बघत होतो सर स्टेजवर नव्हते हे गाणं सुरू झालं सर पहिल्यापासून म्हणजे बिचारा ते शेवटपर्यंत घाबरले होते हो म्हणू की नको म्हणू हो म्हणू की नको पण हा गमतीशीर भाग एकदा जरा दोघांसाठी जोरदार टाळ्या खूप खूप धन्यवाद सर थँक्यू मॅम धन्यवाद माझ्याच गळ्यात बांधलं यांनी पण काही हरकत नाही पुढे वळूया प्रेम झालं बरं प्रेम झाल्यानंतर एखादा व्यक्ती आपल्याच जगात वावरतो
त्याला दुसरं कोणी व्यक्ती दिसत नाही, त्याला काळ वेळ कळत नाही. मग अशा वेळेला करणार काय? फक्त प्रेम 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 एवढंच आपल्याला दिसतं. पण ज्या वेळेला प्रेम होतं हे आपोआप कळतं प्रत्येकाला. कारण आपल्याला दिवसा, रात्री, दुपारी जेवढ्या वेळा आपण जेवणार नाही तेवढ्या वेळा आपल्याला आठवण येते. दिवसातून 2 वेळा जर जेवत असेल व्यक्ती तर 10 वेळा आठवण काढत असेल. या प्रेमाची परिभाषा नक्की काय असते हे त्या व्यक्तीलाच ठाऊक. पण ही आत्ताची पिढी जी टेक्नॉलॉजी युक्त आहे, म्हणजे माझ्यासोबत जी काही मंडळी इथे आहेत स्मार्टफोन्सचा वापर करतायत. काही वर्षांपूर्वी पाडगावकरांनी म्हणजेच मंगेश पाडगावकरांनी खूप सुंदरसे शब्द लिहिले होते. त्यांनी म्हटलं होतं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. ठाऊक आहे सगळ्यांना? सर तुम्हालाही ठाऊक आहे, काही हरकत नाही. पाडगावकरांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. ही आत्ताची पिढी जी टेक्नॉलॉजी युक्त आहे, स्मार्टफोन वापरते, ती म्हणते कशी? पाडगावकरांनी म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. आत्ताची पिढी म्हणते प्रेम म्हणजे प्रेम असतं, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर ही सेम असतं. तर जाणून घेऊया त्याच स्वप्नात वावरणाऱ्या ह्या सुंदरशा गायिकेच्या दिशेनं जोरदार टाळ्याने आपण त्यांना इथे बोलूया. सुहासिनीजींचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. सर्वांना धन्यवाद. प्रथम शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवीत साजन झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडील पाठी. तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडील पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवीत साजना झुलव मला. मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती, प्रीतीची हीच न रीती कशाला कोणाची भीती. झाडा मागे चांद हवारीती आला, येला आतुर जीव हा झाला, मी भुलावे स्वैर भावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवीत साजना झुलव मला. वाऱ्यात लहर मंद फुलांचा मादक गंध, उघड चमेली कुंद जीवाला करीती धुंद. माझ्या देही पुनव चांदण साजे, प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाटे. आज राया धुंद काया मोहवाया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवीत साजना झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडील पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवीत साजना झुलव मला.
ला 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 ली ला 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 हा ला हा ला हा ला 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 ली ला 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 हा ला हा हा. सुहासिनीजी, सुहासिनीजी या नाही. आज मला आदेश बांदेकर झाल्यासारखं वाटतं. साजणा आलाय का? हिमालयात गेलेत? हा? हिमालयात गेलेत म्हणजे काय शोधायला वगैरे केलं? हा, शोधूया. पण काही हरकत नाही. माझ्याकडनं जर चूक झाली असेल तर माफी असावी. पण हे गाणं ज्या वेळेला ठरवलं की तुम्ही गाणार आहात त्यावेळेला काय मनात फिलिंग आली होती एक्झॅक्टली? गुड असते. फिलिंग गुड, सगळं गुड. फिलिंग गुड, सर्व गुड. एकदा जरा फिलिंग गुड साठी जरा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. थँक्यू. एकदा जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सुहासिनीजींसाठी. बरं, सुहासिनीजींनी हाक दिली, त्यांनी प्रेमाचं सर्वांपर्यंत एक वाक्य पोहोचवलं की मी थांबली आहे, तू ये. असंच काहीच एक चित्र ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की जर सुहासिनीजींनी म्हटले की मी एका ठिकाणी उभे राहून तुला हाक देते आहे, तर तो जो प्रियकर आहे तो दुसऱ्या ठिकाणी उभा राहून तिला साथ देतोय, तो सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करतोय. पण त्याचं प्रेम व्यक्त करण्याचा अहिर्भाव हा काही वेगळा आहे. त्यांनी सुंदरसं एक चित्र व्यक्त केलं की संध्याकाळची वेळ आहे, थोडीशी थंड मंद हवा चालली आहे आणि त्या रीतीने पुढे आपल्याला प्रेम व्यक्त करायचं आहे. असंच काहीच चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढे गाण्यामधून. पण ह्या गाण्याचा अहिर्भाव प्रेमाचा जरी असला तरी वेगळ्या अंगाने आहे. तो म्हणतोय कसं की स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, तेच वचन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी येतात. जोरदार टाळ्या प्रफुल्ल पुरंदरेजींसाठी. स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वर गंगेच्या काठ